तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी मोठी खुशखबर, वितरणाचा GR प्रसिद्ध झाला आणि लाडकी बहीण योजनेच्या 24व्या हप्त्याच्या वितरणाचा मार्ग हा मोकळा झाला। तर लाडक्या बहिणींसाठी सध्याच्या घडीची मोठी खुशखबर असणार आहे। काल 8 तारखेला दुपारचे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान या हप्ते वितरणासंदर्भातला म्हणजे जूनच्या हप्ते वितरणासंदर्भातला GR हा प्रसिद्ध झाला आणि वितरणाचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। तर नेमकं वितरण कधी होईल, आज वितरणाला सुरुवात होईल काय, अशा प्रकारचे प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत। तर त्या संदर्भातली माहिती आपण अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पाहून घ्या लाडक्यानो, GR हा 8 तारखेला प्रसिद्ध करण्यात आला। याचाच अर्थ असा होतो की आता इथून 2 ते 3 दिवस त्यांची प्रोसेस असणार आहे। त्यानंतर राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे या सोशल मीडिया अकाउंटवर घोषणा करतील आणि तिथून वितरणाला सुरुवात होईल। पण वितरणाचा GR प्रसिद्ध झाल्याने लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळालेला आहे। आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की वितरणासंदर्भातला GR हा 5 ते 8 तारखेच्या दरम्यान येईल। तर आपली बातमी ही 100% खरी ठरलेली आहे। 8 तारखेला GR हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि वितरण तुमचं आता नेमकं वितरण कधी होईल अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा लाडक्या बहिणी विचारत आहेत। तर वितरणाला 12 ते 15 तारीख येऊ शकते। 12 तारखेपासून जर वितरणाला सुरुवात झाली तर तिथून 5 दिवस म्हणजे 17 तारखेपर्यंत वितरण चालेल, किंवा 15 तारखेपासून जर वितरण सुरू झालं तर मग 20 तारखेपर्यंत या हप्त्याचं वितरण जाणार आहे। कारण आता वितरण हे एका दिवसात होत नसून पूर्वीसारखं 4 ते 5 दिवस वितरण चालत असते। त्यामुळे ज्या महिलांना पहिल्या दिवशी 20 ते 30% महिलांना वितरण होतं, त्यानंतर दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात वितरण होते आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी ज्या काही महिला शिल्लक राहिलेल्या असतील अशा महिलांना वितरण हे होत असते। आपण मागच्या 2 हप्त्याच्या वेळेस पाहिलेलं होतं की पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात वितरण झालं, त्यानंतर वितरणाला खंड पडला, 2 ते 3 दिवस वितरण झालं नव्हतं। त्यामुळे ज्या महिला शिल्लक राहिल्या होत्या अशा महिलांना काळजी वाटत होती की आता आपल्याला हप्ता येतो की नाही। पण लाडक्या बहिणींनो, लगेच 2 दिवसांनी वितरण सुरू झालं आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावर 3000 रुपये मार्च आणि एप्रिलचे एकत्रितपणे जमा झाले होते। मागच्या वेळेस सुद्धा मे महिन्याच्या हप्ता वेळेस सुद्धा पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात वितरण झालं, त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी अगदी थोड्या प्रमाणात वितरण होत असते। आता हे वितरण कशा प्रकारे होत आहे हे कुणालाही माहित नाही, पण पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा होतात ही गोष्ट मात्र 100% खरी आहे। तर लाडक्या बहिणींनो, GR प्रसिद्ध झाला आणि तुमच्या वितरणाचा मार्ग आता मोकळा झाला। तुमचं वितरण 12 ते 15 तारखेच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे। या हप्त्याच्या वितरणासंदर्भात आम्ही वरिष्ठांकडून वारंवार माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत। जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।